खूप दिवसांनी आमच्या रानात आलो मी. भारी वाटतंय. म्हणजे मला खूप असं फिरायला आवडतं रानांमध्ये. आणि आमचं रान आहे ऑलमोस्ट बरंच मोठं रान आहे. 4-4.5 एकर आहे. आणि भारी वाटतं असं इथं आल्यावर. सगळ्यात महत्त्वाचं ज्या प्रकारे इथं सनसेट होतो ते खूप आवडतं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे जस्ट हाऊ ब्युटिफुल दिस सनसेट इज. There's my bike and there's me. हे वाठारचे डोंगर आहे. आय होप तुम्हाला दिसत असतं. हे वाठारचे डोंगर आहेत आणि खूप सुंदर दिसतात. म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळ होते ना त्यावेळेस या डोंगरावरच्या लाईट येत ना त्या पूर्ण अशा ब्राईटन दिसतात. खरं तर आज मला पुण्याला जायचं होतं पण मला काय जमलं नाही आज जायला. कारण की बऱ्याच गोष्टी माझं सगळ्यात महत्त्वाचं माझं पार्सल राहिलेलं आहे की यायचं. त्यामुळे ते पार्सल काय आलं नव्हतं. की आज नको जायला. पार्सल आज आलं फायनली. सो त्यामुळे तर उद्या म्हटलं की निघूया पुण्याला. आणि पुण्याला जायच्या आधी मला इथं यायचं होतं कारण की इथं आल्यावरती जरा भारी वाटतं मला. म्हणजे इवन ह्या ठिकाणी आल्यावरती ह्या रस्त्याला किंवा ह्या जागेवरती आल्यावरती भारी वाटतं. कारण की सुंदर आहे जागा खूप. आणि तेच बघायला ॲट दी एंड. कारण की पुढचे 3-4 दिवस मी आता पुण्यात असणार आहे. सो पुण्यातलं म्हणजे सहसा मला सिटी वगैरे काय आवडत नाही अजिबात. कारण की सिटी म्हटलं की आवडतच नाही मला. काय माहिती नाही. आणि गाव म्हटलं की लवकर सुटत नाही माझं गाव असं आहे. तरी पण म्हटलं यावं, थोडा वेळ इथं स्पेंड करावा आणि उद्या निघावं. खरं तर या जागेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं व्ह्यू खूप भारी आहे. इथं जर पाणी वगैरे लागलं ना, इथं जर समजा घर बांधायचं झालं आणि जर इथं पाणी लागलं तर एवढं सुंदर घर इथं बांधू शकतं किंवा एवढं सुंदर घर इथं होऊ शकतं आणि कोणाचं काही टेन्शन नाही. सगळ्यात महत्त्व आपली जागा, माणसं चांगली आहेत इथली. शिवाय काय त्याला म्हणतो आपण, व्ह्यू एवढं चांगलं आहे. सगळी बाजूनं झाड, काय त्याला म्हणतो आपण, सगळी बाजूनं पूर्ण शेती आहे. आणि असं राहायला आवडतं का? तर मला पर्सनली असं राहायला आवडतं. तुम्हाला ते डोंगर पण दिसतात. सगळ्यात महत्त्वाचे डोंगरच आहेत. सगळ्यात महत्त्वाचे डोंगर आहेत. डोंगर दिसायला पाहिजेत कुठं पण असू दे तुम्ही. ते महत्त्वाचं आहे. आणि अदरवाईज काय जागेमध्ये हेच तर पाहिजे. ॲट द एंड तुम्हाला सूर्य दिसला पाहिजे, सूर्य उगवताना सूर्य मावळताना दिसला पाहिजे, डोंगर दिसले पाहिजेत. एवढंच मला तर एवढंच वाटतं की एवढंच घराची एक व्याख्या होऊ शकते माझ्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी पर्सनली की मला सूर्य उगवताना दिसला पाहिजे, सूर्य मावळताना दिसला पाहिजे. क्षितिजापर्यंत जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत सूर्य दिसला पाहिजे. हां, ही पण गोष्ट आहे की मी सकाळी कधी उठत नाही लवकर. त्यामुळे सूर्य उगवतानाच दिसल्याचा काही फायदा नाही आहे खरं तर. पण हां, मावळताना दिसला पाहिजे सूर्य. जोपर्यंत क्षितिजापर्यंत जात नाही तोपर्यंत. म्हणजे आता जसा दिसतोय, मग मी दाखवतो वेट. असा दिसला पाहिजे सूर्य. जोपर्यंत तो क्षितिजाच्या खाली जात नाही तोपर्यंत दिसला पाहिजे. आणि सुंदर आहे. मला खरं तर टाइम लॅप्स शूट करायचा होता सनसेटचा. पण समाव असं झालं की थोडंसं राहिलेलं सण आणि डेटा स्टोरेज संपलं सगळं. त्यामुळं थोडंसं राहिलं. निंबस क्लाउड, खूप भारी क्लाउड आला तो. इफ यू सी दिस, इथून व्ह्यू खूप भारी दिसेल. जर इथं आलो ना मी, फॉर एक्झाम्पल जर आम्ही इथं घर बांधलं फ्युचरमध्ये तर व्ह्यू खूप भारी दिसेल. कारण की इथून जे डोंगर, सगळ्यात महत्त्वाचे डोंगरच आहेत. डोंगर महत्त्वाचे. ते गाडी एवढ्याच्यात होऊन जाईल.
आवडेल मला भयंकर. त्यासाठीच ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे. आय होप की ब्लॉग चालतील, प्रयत्न करतोय मी. आणि ब्लॉग सुरू झाल्यावरती मजा येईल. सुंदर असायला पाहिजे असं काहीतरी. एक्सेप्ट माय हेअर, केस खूप माझी भयंकर झालेली आहेत. आय होप की एवढी चांगली येत आहेत ते. मी खूप प्रयत्न करतो क्यूट दिसायचा, हँडसम दिसायचं या केसांसोबत, पण नाही दिसत आहे, हे पण मला माहिती. भारी वाढ झालं, सुंदर. ओके, लेट्स गो टू द होम नाव. घरी जाऊया. 12 स्पेंड केला मी, पण भारी वाटतं. इथं आल्यावरती भारी वाटतं. म्हणजे युजली रान असलं की भारी वाटतं. रान वावर आहे तर पावर आहे असे. मी एक नवीन हेड घेतलेला आहे, माउंट, जेणेकरून मला मोठं ब्लॉगिंग सुद्धा करायला होईल आता. चला घरी. मजा घेतली संध्याकाळची, आता घरी जाऊया. एन्जॉय केली संध्याकाळ, जेवढे होईल तेवढे. सनसेट एन्जॉय केला, आवडला. सनसेट एन्जॉय करायला भारी वाटतं, बघायलाच भारी वाटतं ते खूप. आणि जर तुम्ही अशा ठिकाण असाल, अशा जागेमध्ये असाल, तर ते अजून भारी वाटतं. आणि त्यात डोंगर, ते संध्याकाळच्या ज्यावेळेस त्या डोंगरावरच्या लाईटी लागतात ना, तर ते एवढं भारी दिसतं का नाही, अट्रॅक्टिव्ह दिसतं, खूप सुंदर दिसतं ते. इवन मी काल रेकॉर्ड केलेलं, ते पण मी तुम्हाला दाखवतो. चलो अभि इथं अडकवतो आणि निघतो. पाहिजे मी हे घेतलेलं आहे, ऑलमोस्ट 500 रुपयाला बसलं मला. पण बघू आता काय होतं, कसे ब्लॉग्स तयार होतात त्याच्यातून. पण मोठं ब्लॉगिंग कसं होतं बघूया आता. पण मला सगळ्यात जास्त भीती वाटते इथली पडू नये. मोबाईल पडू नये माझं, म्हणजे दिसत नाही आहे फोन येतो ॲक्च्युली. त्यातून मोबाईल फक्त पडू नये एवढंच मला हे वाटतंय, काळजी वाटते खरं त्याची. असो, चला घरी. क्यूटी पाय.
गर्व करतो